नमस्कार. आज आपण इमारतींच्या जगात एका खूप इंटरेस्टिंग संकल्पनेवर बोलणार आहोत, पॅसिव्ह हाऊस. म्हणजे बघा, इमारती प्रचंड ऊर्जा वापरतात नाही का? हो, अगदी. आणि ही पॅसिव्ह हाऊसची जी संकल्पना आहे ती यावर एक जबरदस्त उपाय म्हणून समोर येतेय. बरोबर. ही खरं तर 1990च्या दशकात जर्मनीमध्ये सुरू झाली आणि आता तर जगभरात म्हणजे ऊर्जा कार्यक्षम आणि एकदम आरामदायी इमारतींसाठी एक स्टँडर्डच बनली आहे. याचा उद्देश फक्त ऊर्जा वाचवणं एवढाच नाहीये, तर आत राहणाऱ्यांसाठी एक काय म्हणतात त्याला निरोगी आणि स्थिर असं वातावरण तयार करणं हा पण आहे. अच्छा, चला तर मग आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून हे पॅसिव्ह हाऊस नेमकं काय आहे, कसं काम करतं हे जरा सविस्तर बघूया. आपल्या साधनांमध्ये म्हटलंय की पारंपरिक इमारती खूप ऊर्जा वाया घालवतात. इथेच पॅसिव्ह हाऊसची गरज येते, बरोबर? अगदी बरोबर. पारंपरिक इमारतींच्या तुलनेत पॅसिव्ह हाऊसमुळे ऊर्जेचा वापर जवळपास 90% कमी होऊ शकतो. प्रचंड बचत आहे हे. 90%? हो, पण मुद्दा फक्त ऊर्जेचा नाहीये. म्हणजे एनर्जी एफिशियन्सी तर आहेच, पण त्यासोबत उच्च दर्जाचा आराम, म्हणजे वर्षभर आतलं तापमान एकदम सुखद राहतं. ओके. पर्यावरणाची काळजी घेणं म्हणजे एन्व्हायरमेंटली रिस्पॉन्सिबल असणं, मग रेझिलियन्स म्हणजे बाहेरच्या हवामानातील बदलांना तोंड देण्याची क्षमता, आणि लाँग टर्ममध्ये कॉस्ट इफेक्टिव्ह असणं म्हणजे आर्थिक फायदा, हे सगळेच पैलू महत्वाचे आहेत. याच्यामागे काही तत्व आहेत असं मी वाचलंय. म्हणजे ही जी पॅसिव्ह हाऊसची भानगड आहे ती काही 5 मुख्य तत्वांवर चालते म्हणे. अगदी 5 मुख्य तत्व आहेत. पहिलं म्हणजे सुपर इन्सुलेशन. सुपर इन्सुलेशन म्हणजे काय नक्की? म्हणजे इमारतीच्या ज्या बाहेरच्या भिंती आहेत, छत आहे, पाया आहे, त्याला अक्षरशः एका जाड आणि सलग उष्णतारोधक थराने म्हणजे इन्सुलेशनने पूर्णपणे वेढून टाकणं. अच्छा. ज्यामुळे बाहेरची थंडी किंवा ऊन आत येत नाही. आणि दुसरं तितकंच महत्वाचं तत्व आहे एअर टाइटनेस. एअर टाइटनेस, हवाबंध रचना. हो, अगदी हवाबंध. म्हणजे इमारतीत कुठेही फटी भेगा नसतात. त्यामुळे काय होतं की बाहेरची हवा किंवा आतली हवा म्हणजे गरम किंवा थंड ती अनियंत्रितपणे आत बाहेर करू शकत नाही. ओके, ही झाली 2. बाकीची 3 कोणती? तिसरं आहे उच्च कार्यक्षम खिडकी आणि दारं. ह्या सहसा ट्रिपल ग्लेज्ड असतात, म्हणजे 3 काचांचा थर असतो त्यात. ट्रिपल ग्लेज्ड? हो, आणि त्यांच्या फ्रेमसुद्धा खास इन्सुलेटेड असतात. चौथं तत्व आहे थर्मल ब्रिज फ्री डिझाईन. थर्मल ब्रिज हे काय असतं? म्हणजे बघा, जिथे इमारतीचं 2 भाग जोडले जातात, समजा भिंत आणि स्लॅब, तिथे उष्णता सहज वाहून जायला वाव असतो. त्याला थर्मल ब्रिज म्हणतात. तर पॅसिव्ह हाऊसच्या डिझाईनमध्ये असे उष्णतेचे पूल टाळलेले असतात. अच्छा, समजलं. आणि 5वं जे खूप महत्वाचं आहे ते म्हणजे हीट रिकव्हरी व्हेंटिलेशन. त्याला HRV किंवा ERV म्हणतात. हीट रिकव्हरी व्हेंटिलेशन? पण गंमत अशी आहे की बाहेर टाकण्याआधी त्या जुन्या हवेतली जवळपास 90% उष्णता किंवा थंडी काढून घेते आणि ती आत येणाऱ्या ताज्या हवेला देते. अरे वा, म्हणजे हवा ताजी पण राहते आणि ऊर्जा पण वाचते. अगदी. आणि ही सगळी 5 तत्व व्यवस्थित अंमलात आणण्यासाठी बांधकाम अगदी अचूक म्हणजे प्रिसाईज असावं लागतं. म्हणूनच वाटतं आपल्या माहितीमध्ये काही विशिष्ट साहित्याचा उल्लेख आहे. मिनरल वूल, EPS इन्सुलेशन, काही खास टेप्स आणि ह्या ट्रिपल ग्लेज्ड खिडक्या वगैरे. हो, साहित्य तर चांगलं लागतंच, पण त्याहीपेक्षा महत्वाचं आहे ते काम करणाऱ्या कारागिरांचं कौशल्य आणि कामातली अचूकता. याचं डिझाईन करण्यासाठी PHPP नावाचं एक सॉफ्टवेअर आहे, पॅसिव्ह हाऊस प्लॅनिंग पॅकेज, ते वापरतात. अच्छा, सॉफ्टवेअर पण आहे खास? हो, ते अगदी अचूक गणित मांडतं की किती ऊर्जा लागेल, कोणतं इन्सुलेशन किती वापरायचं वगैरे. आणि मग बांधकाम पूर्ण झाल्यावर एक टेस्ट करतात, ब्लोअर डोअर टेस्ट. ब्लोअर डोअर टेस्ट? हो, त्याने इमारत किती हवाबंद झालीये हे तपासतात. सर्टिफिकेशन मिळवण्यासाठी हवेची गळती खूप कमी असायला लागते, म्हणजे 0.6 एअर चेंजेस पर आवर पेक्षा कमी. बापरे, म्हणजे जवळपास गळती नाहीच. अगदी. त्यामुळे अनियंत्रित हवा गळतीमुळे जी ऊर्जा वाया जाते ती जवळजवळ थांबते. आपल्या साधनांमध्ये काही उदाहरणं पण दिली आहेत. न्यूयॉर्कमधली कॉर्नेल टेक बिल्डिंग, ऑफिसेस, शाळा. म्हणजे फक्त नवीन घरांपुरतं नाहीये तर? नाही, अजिबात नाही. याची व्याप्ती खूप मोठी आहे. अपार्टमेंट्स, ऑफिसेस, शाळा इतकंच नाही तर काही ठिकाणी स्विमिंग पूलसाठी सुद्धा पॅसिव्ह हाऊस स्टँडर्ड वापरलं गेलंय. अरे वा. नाही, विशेष म्हणजे जुन्या इमारतींना सुद्धा सुधारता येतं. त्यासाठी एनर्फिट नावाचं वेगळं मानक आहे. म्हणजे आपल्या सध्याच्या इमारतींनाही आपण अधिक ऊर्जा कार्यक्षम बनवू शकतो.
हे ऐकून बरं वाटलं. म्हणजे भरपूर स्कोप आहे. फायदे तर तुम्ही सांगितलेच. 90% ऊर्जा बचत, आराम, ताजी हवा, शांतता. हो, फायदे खूप आहेत, पण काही आव्हानं किंवा तोटे नाहीत असं नाही, तेही लक्षात घ्यायला हवेत. अच्छा, काय आहेत ते? एक म्हणजे सुरुवातीचा बांधकाम खर्च. तो पारंपरिक इमारतींपेक्षा साधारण 5 ते 15% जास्त असू शकतो. हा महत्वाचा मुद्दा आहे. दुसरं म्हणजे यासाठी कुशल आणि प्रशिक्षित कारागीर लागतात, जे आपल्याकडे अजून तितके सहज उपलब्ध नाहीत. तिसरं, इमारत हवाबंद असल्याने व्हेंटिलेशन सिस्टमवर म्हणजे त्या HRVV वर तुम्हाला अवलंबून राहावं लागतं. ते बंद पडली तर अडचण होऊ शकते. आणि अजून काही? हो, आणखी एक गोष्ट. विशेषतः आपल्यासारख्या उष्ण हवामानाच्या प्रदेशात जर डिझाईनमध्ये योग्य काळजी घेतली नाही, म्हणजे उन्हापासून बचावासाठी नीट शेडिंग वगैरे नसेल, तर इमारत आतून जास्त गरम होण्याचा धोका असतो. अच्छा, पण तुम्ही म्हणालात की 5-15% जादा खर्च असतो सुरुवातीला. मग तो कसा परवडणार? हा मुद्दा बरोबर आहे. पण बघा, सुरुवातीचा खर्च जास्त असला तरी नंतर जी ऊर्जेच्या बिलांमध्ये प्रचंड बचत होते ना, हो. त्यामुळे काही वर्षांमध्ये हा जास्तीचा खर्च भरून निघतो, असं अनेक अभ्यासांमध्ये दिसलं आहे. अर्थात हा कालावधी, तिथलं हवामान कसं आहे, विजेचे दर काय आहेत, बांधकामाचा दर्जा कसा आहे यावर अवलंबून असतो. पण लाँग टर्मचा विचार केला तर ही गुंतवणूक फायद्याची ठरते. बरोबर. मग या सगळ्याचा भविष्यात काय उपयोग? म्हणजे याचं महत्त्व किती वाढेल असं वाटतंय? खूप जास्त. म्हणजे बघा, हवामान बदल, ऊर्जेचे वाढते दर या सगळ्यामुळे पॅसिव्ह हाऊससारख्या संकल्पना अधिक महत्त्वाच्या ठरणार आहेत. खरंय. जगभरात बिल्डिंग कोड्स अधिक कडक होत आहेत ऊर्जा कार्यक्षमतेबद्दल. तिथे पॅसिव्ह हाऊस एक तयार सोल्युशन म्हणून समोर येते. भविष्यात नेट झिरो एनर्जी इमारती बनवण्यासाठी हा एक भक्कम पाया ठरू शकतो. नेट झिरो एनर्जी बिल्डिंग्स? हो, आणि हे स्मार्ट होम टेक्नॉलॉजीशी पण जोडलं जाईल. आता फक्त इमारत वापरताना लागणाऱ्या ऊर्जेवरच लक्ष नाहीये, तर बांधकामासाठी जे साहित्य लागतं त्याच्या उत्पादनात आणि वाहतुकीत जो कार्बन उत्सर्जन होतो. अच्छा, म्हणजे मटेरियल मधला कार्बन. अगदी, त्याला एम्बॉडीड कार्बन म्हणतात. तो कमी करण्यावरही आता भर दिला जातोय. पॅसिव्ह हाऊसमध्ये त्या दृष्टीनेही विचार होतो. वाव, म्हणजे खूपच व्यापक विचार आहे हा. आजची ही पॅसिव्ह हाऊसवरची चर्चा खरंच म्हणजे डोळे उघडणारी होती. फक्त ऊर्जा बचत नाही तर आराम, आरोग्य या सगळ्यांसाठीच ही एक चांगली दिशा दिसतीये. नक्कीच. पॅसिव्ह हाऊस हे फक्त एक टेक्निकल स्टँडर्ड नाहीये, तर भविष्यात आपण कशा प्रकारच्या इमारतींमध्ये राहायला पाहिजे, काम करायला पाहिजे, याचा एक जास्त टिकाऊ आणि जास्त मानवकेंद्रित दृष्टिकोन आहे, असं मला वाटतं. आपल्या परिसराच्या एकूण ऊर्जेच्या वापरावर आणि आपल्या जीवनमानावर काय परिणाम होऊ शकेल याचा विचार करायला हरकत नाही.